विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे याची अकॅडमीत तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मधील आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत। तर आता करंट इलेक्ट्रिसिटी मधील जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो रेजिस्टन्स अँड द ओहम्स लॉ। आता रेजिस्टन्स म्हणजे काय, रोधकता, आणि ओहम्स लॉ म्हणजे काय, ओहमचा नियम। तर आज आपण त्यामधील एक सब पॉइंट तो म्हणजे ओहम्स लॉ आज आपण पाहणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, ओहम्स लॉला मराठीमधून म्हणतो आपण ओहमचा नियम। आता ओहमचा नियम असा अतिशय महत्त्वाचा आहे, तर लक्षात घ्या ओहमचा नियम कसा आहे। लक्षात घ्या, द रिलेशनशिप बिटवीन द करंट। लक्षात घ्या, इथं काय दाखवले, रिलेशन दाखवले, कोणाकोणाचे रिलेशन म्हणजे संबंध। लक्षात घ्या, द रिलेशनशिप बिटवीन द करंट फ्लोविंग थ्रू अ वायर, म्हणजे लक्षात घ्या जो करंट आहे तो कुठून फ्लो होतो, वायर मधून फ्लो होतो, आणि हा जो करंट आहे तो कशाने दाखवलेला आहे, आय ने दाखवला आहे। तर त्यानंतर लक्षात घ्या, अँड द पोटेन्शियल डिफरन्स व्ही। लक्षात घ्या, ह्या करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स ह्यामधला जो संबंध आहे, आता पोटेन्शियल डिफरन्स व्ही ने दाखवला आहे। आता यामध्ये काय केले, करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स या दोघांचं रिलेशनशिप दाखवलं आहे, आणि हे जे रिलेशनशिप आहे इट्स एंड फ्रॉम द लॉ गिवन बाय द जर्मन सायंटिस्ट जॉर्ज सायमन ओहम। लक्षात घ्या, जॉर्ज सायमन ओहम या जर्मन शास्त्रज्ञाने कोणाकोणाचा रिलेशन दाखवले, करंट आणि दुसरा कोणाचा, पोटेन्शियल डिफरन्सचा, त्यालाच आपण काय म्हणतो, ओहम्स लॉ म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आता या ओहम्स लॉ मध्ये काय म्हणले लक्षात घ्या, इन द फिजिकल स्टेट। आता फिजिकल स्टेट म्हणजे काय, भौतिक स्थितीनुसार। आता भौतिक स्थितीनुसार काय म्हणले, जे करंट आहे, आता करंट म्हणजे काय, धारा। आता करंट हे कशाने दाखवले, आय दाखवले। आता करंट कुठून फ्लो होते, थ्रू द वायर, म्हणजे तारामधून जे करंट फ्लो होते ते करंट फ्लो कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, समानुपाती आहे। कोणाला समानुपाती आहे, पोटेन्शियल डिफरन्सला। आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, विभवांतरला समानुपाती आहे, आणि हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कशाने दाखवले, व्ही ने दाखवले। म्हणजे लक्षात घ्या, करंट फ्लोविंग थ्रू अ वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स। म्हणजे लक्षात घ्या, आता एक लक्षात घ्या, हे वायर आहे, त्या वायरला दोन टोक आहेत, एक आहे पॉझिटिव्ह टोक आहे, एक निगेटिव्ह टोक आहे। म्हणजे त्या दोन्ही वायर मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, या दोन्ही पोटेन्शियल डिफरन्स मध्ये जो करंट फ्लो होतो तो करंट फ्लो हे कोणाला प्रोपोर्शनल आहे, तर ते आहे पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। तेच आपण काय सांगले, ओहम्स लॉ ने सांगलेलं आहे। आता त्याच्यानंतर आता आपल्याला अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, आय। आय म्हणजे करंट। आता करंट हे कोणाचं साइन आहे, प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती। आता आय हे करंट समानुपाती आहे कोणाला, व्ही ला। व्ही म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स। आता त्यानंतर लक्षात घ्या, आय इज इक्वल टू के व्ही। आता के काय आहे, तर के आहे कॉन्स्टंट ऑफ द प्रोपोर्शनॅलिटी। के काय, कॉन्स्टंट ऑफ द प्रोपोर्शनॅलिटी। त्यानंतर म्हणजेच काय आलं, आय बरोबर के व्ही। आय बरोबर काय आलं, के व्ही। त्याच्यानंतर लक्षात घ्या, आय इंटू 1/k इज इक्वल टू व्ही। आता लक्षात घ्या, आय इंटू 1/k इज इक्वल टू व्ही, म्हणजेच लक्षात घ्या 1/k। आता लक्षात घ्या, इथं काय, के कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट असल्यामुळे इथं आलं 1/k, आणि 1/k इज इक्वल टू आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर। म्हणजे त्या वाहकाचा जो कंडक्टर आहे तो वाहकाचा कंडक्टर कशाने दाखवलेला आहे, आर ने दाखवला आहे। त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, म्हणजेच आता लक्षात घ्या, इथं 1/k इज इक्वल टू आपण आर लिहिलो, म्हणजेच आय ला आय, इंटू ला इंटू, 1/k ला 1/k च्या ठिकाणी कोण लिहिणार आपण, आर लिहिणार, म्हणजेच व्ही इज इक्वल टू आय इंटू आर। म्हणजे लक्षात घ्या, आता ओहम्स लॉ काय म्हणते की व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आय म्हणजे करंट, आणि आर म्हणजे रेजिस्टन्स। म्हणजे व्ही इज इक्वल टू काय आलं फॉर्म्युला, आय इंटू आर। किंवा लक्षात घ्या, आर बरोबर व्ही अपॉन आय सुद्धा आपण लिहू शकतो। म्हणजे ओहम्स लॉ चे दोन फॉर्म्युले आहेत, कोणते, नंबर एक आहे व्ही इज इक्वल टू आर और आर इज इक्वल टू व्ही आय, हे झालं ओहम्स लॉ। त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, त्यालाच आपण काय म्हणतो, ओहमचा लॉ किंवा ओहमचा नियम असे म्हणतो। त्याच्यानंतर आता अजून आहे द एसआय युनिट ऑफ द रेजिस्टन्स। आता मला सांगा, आपल्याला एसआय युनिट बघायचे, कोणाचे एसआय युनिट बघायचे, रेजिस्टन्सचे। आता रेजिस्टन्स म्हणजे काय, रोधकता। आता मला सांगा, रोधकता आपण रेजिस्टन्स कशाने दाखवतो, तर त्याचा सिम्बॉल आहे आर। आता लक्षात घ्या, हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स जे एसआय युनिट आहे ते आहे ओल्ट।
आता व्होल्ट आपण कशाने दाखवला आहे, व्ही ने दाखवला आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या करंट. करंट म्हणजे काय, धारा. आता धारा कशाना म्हणजे कशाना सिंबल आहे, आय. म्हणजे लक्षात घ्या ते करंटचं जे एसआय युनिट आहे ते आहे अँपियर आणि अँपियरचं सिंबल आहे ए, कॅपिटल ए. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या द युनिट ऑफ रेजिस्टन्स. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे, द युनिट ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे रोधकताचे जे एकक आहे ते रोधकताचे एकक कोण आहे, ओहम आहे. रिकाम्या जागामध्ये एमसीक्यू क्वेश्चन मध्ये द युनिट ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड डॅश. तर लक्षात घ्या काय आलं युनिट, द युनिट ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज द ओहम. त्याच्यानंतर बघा आता ओहमचं सिम्बॉल, ओहमचं सिम्बॉल काय आहे हे. त्यानंतर लक्षात घ्या आता 1 ओहम इज इक्वल टू फॉर्म्युला काय, 1 ओहम इज इक्वल टू 1 व्होल्ट डिवायडेड बाय 1 एम्पियर. हे सुद्धा आपल्याला फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. 1 ओहम इज इक्वल टू काय आलं फॉर्म्युला, तर 1 व्होल्ट डिवायडेड बाय 1 एम्पियर. अशा प्रकारे हे आहे ओहमचा लॉ किंवा ओहम्स लॉ.